आहे संकष्टी चतुर्थीचा शुभ योग. या शुभ मुहूर्तावर करायचा आहे 3 लवंगाचा हा अत्यंत सोपा आणि शक्तिशाली उपाय. घरातील सर्व दुःख, दरिद्रता आणि शत्रुपीडाही होईल कायमची दूर. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येत्या रविवारी आहे संकष्टी चतुर्थी. या चतुर्थीचा अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे. आपल्या आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण संकटाच्या चक्रव्यूहामध्ये वाईट पद्धतीने अडकलेलो असतो. कधी कर्जाचा डोंगर वाढत जातो, तर कधी घरात सतत भांडण आणि आजारपण पाठच सोडत नाही. अनेकदा आपण कठोर परिश्रम करतो पण कामात यश मिळत नाही. यामागे अनेक वेळेस घरामधील नकारात्मक ऊर्जा, नजरदोष किंवा काही गुप्त शत्रूंचा त्रास असतो. पण मैत्रिणींनो, येणाऱ्या रविवारी या संकष्ट चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि अवघ्या 3 लवंगाच्या एका अत्यंत गुप्त व सोप्या उपायानं तुमचे सर्व विघ्न आणि अडचणी क्षणामध्ये पळून जातील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 3 लवंगाचा असा एक चमत्कारी उपाय सांगणार आहे, जो केल्यावर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतील, पैशांची अडचण दूर होईल आणि शत्रू किंवा गुप्त अडथळे पूर्णपणे जातील. हा उपाय कुणाला, कसा आणि कधी करायचा आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. हा उपाय कुणी आणि कधी करावं? हा उपाय घरातील कोणत्याही मोठ्या स्त्री किंवा पुरुषाने किंवा घरातील सर्व सदस्याने आपल्या स्वतःच्या किंवा संपूर्ण कुटुंबाच्या सुख शांतीसाठी करू शकतात. रविवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शांत वेळ मिळेल तेव्हा एकांत बसून हा उपाय करायचा आहे. उपायासाठी लागणारं साहित्य: 1 ते 3 अखंड फूल असलेलं न तुटलेला लवंग, 2 कोणतीही एक छोटा कच्चा धागा, कपडा शिवण्याचा धागाही चालतो, 3 एक छोटा कागद, 3 छोटे कागद घ्यायचे आहे. उपायाची सोपी पद्धत म्हणजे सर्वात आधी घराच्या एका शांत खोलीत दक्षिण साईडला बसायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करून बसा. कागद समोर जमिनीवर ठेवायचा. आता उजव्या हातात एक लवंग आणि डाव्या हातात धागा घ्या. जर तुम्हाला तुमचा शत्रूचा किंवा अडचणींचा नाव माहिती असेल तर 3 वेळा त्याचं नाव घ्या. नाव माहिती नसेल तर फक्त 3 वेळा शत्रू 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 किंवा विघ्न 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 असं म्हणा आणि ती लवंग त्या धाग्यामध्ये घट्ट बांधा. याच प्रकारे दुसरी आणि तिसरी लवंगसुद्धा तुम्ही 3 वेळा बोलून त्याच धाग्यामध्ये गाठ मारून बांधून घ्या. आता तुम्ही या 3 लवंग धाग्यासहित त्या कागदावर ठेवा. कागदाची पुडी करा आणि आपल्या उजव्या हातात धरून मुठीमध्ये घट्ट बांधा. त्यानंतर घराबाहेर पडून कोणतीही काट्या असलेल्या झाडाजवळ, उदा गुलाबाचं झाड असो किंवा बाभळीचं झाड असेल किंवा इतर कोणतंही काटेरी झाड पाहिजे, तिथे छोटा खड्डा करून ही लवंगाची पुडी त्यात पुरून टाकायची आहे आणि वरून त्यावरती माती करून खड्डा बंद करायचा आहे. हे करताना मनपूर्वक गणपती बाप्पाचं स्मरण करा की माझ्या आयुष्यातील सर्व विघ्न आणि नकारात्मकता इथंच संपू दे. त्यानंतर मागे न पाहता सरळ आपल्या घरी निघून या. लवंगाचा काही अतिरिक्त प्रभावी टोटके: लवंग आणि कापूर. रविवारी रात्री एका मातीच्या पंतीमध्ये 2 लवंग आणि कापूर जाळून घरातील नकारात्मकता आणि आजारपण पळून जातं. लवंग आणि हनुमान चालीसा: 1 ते 2 लवंग हातात धरून हनुमान चालीसाचं पठण केल्याने सर्व भीती आणि मानसिक ताण दूर होतो. पाण्यात प्रवाहित करणारा 7 लवंग डोक्यावर 7 वेळा उतरून वाहिल्यानं पाण्यामध्ये किंवा नाल्यामध्ये टाकल्यास कसलीही वाईट नजर किंवा करणी तात्काळ नष्ट होते. संकष्ट चतुर्थीच्या या पवित्र दिवशी हा सोपा उपाय नक्की करून पहा. विघ्नहर्ता श्री गणेश आणि सर्व देवतांच्या कृपेचा तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.